नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आनंद आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलाय नवीन व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ म्हणजे त्यांच्या आईचा भोसडा वेंचीवत. स्वतःची फॅमिली असून स्वतःची एक पोरीला सांभाळू शकत नाही आणि आई पण अशी अश्लील असेल हे मला वाटलं नव्हतं. मेरा पती म्हणजे कल. पण आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी असा करणार आहे की मी आज कुठल्या फॅमिली सोबत बोलू यार, आणि कुठली आपली जर फॅमिली असली तर आपण हा व्हिडिओ कसा काढावा हा विषय पडतो. जर आपल्या फॅमिलीत जर आपण असं नंगे पुंग्या जर व्हिडिओ काढलं तर कसं वाटणार. चला हा व्हिडिओ बघू आणि तुमच्या डोक्याला सांगतो. मेरा पती म्हणजे कल कर रही हूँ आज मैं जिम. लड़का तिची मुलगी जी उचलायला म्हणजे काय अरे कहना क्या चाहते हो? काय बोलू आता मी, उड्या मारायला लागली आहे आणि तिची आई समोर आहे, तिचा नवरा समोर आहे, तरी पण काहीच बोलत नाही आहे. म्हणजे घरातल्या घरात व्हिडिओ काढणारा आहे आणि बाहेर जर तुम्ही गेले छोटी चड्डी घालून, ही छोटी चड्डीवालीच आहे मुलगी. गेल्या टायमाला हिने छोटी चड्डी घालून चायवाल्याकडे गेली, चायवाल्याकडे बोलली की मी कैसी बड़ा हरामी हो बेटा. रही हूँ. अरे तुझ्या आईचा भोसडा तू कशी लग रही है, तू एकदम नंगी पुंगी लग रही है, एकदम असली लग रही है, आइए देखते हैं बैठचंद मजा आएगा. एकदम सेक्सी लग रही है. पण क्यों, मला हा विषय समजत नाही. तुम्हाला सांगतो मी आज. घरातल्या घरात आपल्या अश्लील हा म्हणजे त्यांना काय जमतच नाही. म्हणजे त्यांना काय लाज त्यांना काय लाजच नाही आहे. म्हणजे आपल्या फॅमिली स्वतःची लाज नाही की आपली मुलगी स्वतः चड्डी घालून आपल्यासमोर नाचते आणि दुनियाला दाखवते. स्त्रियांचं असं झालंय की साला आपापल्या घरात काढा व्हिडिओ आणि आपणच सगळं अपलोड करूया, हा विषय पडलाय. पण आता काय विषय पडलाय, हा गंभीर आहे विषय. ह्यांच्या आईच्या भॉग पण विचार केला हा व्हिडिओ तुम्हाला दाखवूच. हा इंस्टाग्रामवरती हा व्हायरल व्हिडिओ झालेला आहे. खूप व्हिडिओ व्हायरल करतात. ही व्हिडिओ नंगे पोंगे व्हिडिओ काढतात आणि छोट्या चड्डीवरती हा अश्लील व्हिडिओ काढणार आहे. हा माणसांना इंस्टाग्रामच बंद करून टाकायला पाहिजे. ह्यांच्या आईची गांड. मी पहिलाच सांगणार, मायांना शिव्या लागल्या तरी चालणार मला. महाराष्ट्रात फक्त हा विषय असा असला पाहिजे, तुम्ही जर तुमच्या हा प्रयत्न व्हिडिओवरती करणार आहात तर तुम्ही हा कसा व्हिडिओ काढणार आहे सांगा मला. साडीवरती काढा, ड्रेसवरती काढा, फुल कपडे घालून घाला. आपण हे नंगपुंग काय आहे, नांगे पुंगे होऊन तुम्ही असे असले व्हिडिओ काढणार तर तुम्हाला कसं वाटणार. तुमच्या आया बहिणा बघणार तुम्हाला कसं वाटणार. जर तुमचा व्यक्ती जर तुमचा जवळचा व्यक्ती असणार, जर त्यांनी कुठलंच काय अशा मुलीला असं बघितलं नसणार तर तो मुलगा बोलणार अरे वा ही तर मुलगी एकदम नीच आहे नीच. आणि हा व्हिडिओ मला आता आवडलेला आहे, पण मला पण आवडलेला नाही. पण हा व्हिडिओ मला डोकं फिरलं मला व्हिडिओ बघून. हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ बघा. तिचा भाव पण उचलतोय आणि बॉडी दाखवतोय. अरे बॉडी दाखवून काय करणार आहे भोसड्या. अरे तुझी बहीण तिकडे नाचायला लागली नंगी आणि तू तिकडं तिला अजून नाचवायला लागलाय. हा तुला कळत नाही का रे भोसडीच्या. मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा. आणि मला अजून काय डोकं चालत नाही मला, तर तुम्ही लाईक करा. पण या मुलीला जर तुम्हाला कपडे घालायचे असणार तर तिच्या घरात जाऊन ठोका तिला, आई सावाडीला. पण सांगतो मी, हा शिवी जर मी देत असेल ना, तुम्हाला लागत असणार ना, तर मित्रांनो मला तुम्ही भरभरून शिवी द्या चालेल मला. पण अश्लील व्हिडिओ असा काढू नका. कारण इंस्टाग्राम तुमच्यामुळे बंद होतो. तुमच्या आईची गांड तुमच्यामुळे बंद होतो आणि तुमच्यामुळे वेळ येते ते इंस्टाग्रामची. जे माणसं आपल्या सोशल मीडियावरती असे व्हिडिओ टाकणारे असतात, जे आपले काय घडलं असणार, काय करायचं असणार, का आपल्याला काय कोणाची माहिती जर कोणाच्या आपापसात कोणाची बाबतीत म्हणजे काय बोलायचं असणार, जी व्यक्ती आपल्याला भेटणारच नाही आहे ती व्यक्ती तुम्हाला भेटण्याची कोशिश करते आणि ती तुम्हाला भेटते. पण हा इंस्टाग्राममध्ये नंगापुंगा व्हिडिओ करून तुमचा काहीच फायदा होणार नाही मित्रांनो. पण हिला सांगा चड्ड्या घाला, साडी घाला आणि शिस्तीत तुझ्या कामाला लागा तर संसाराला लागा. पण अशी करणार नाही. कारण हे लोक आहेत ना एक नंबरचे झवाडेच आहेत. स्वतःच्या बहिणीला नाचवणार घरात, आई पण स्वतःला नाचणार आणि स्वतः पण नाचवणार. आणि व्हिडिओमध्ये हे असं करून छोट्या मोठ्या चड्ड्या घालून ह्यांच्या आईची गांड नाचवणार. मला तर डोकं आउट झालंय माझं. मग तुम्ही तुमचं बघा, यांच्या आईचा भॉग आणि तुमच्या आईची नमस्कार. मी तर काय बोलणार नाही. यांना जर समजावं जरा, नाही तर माझा डोका फिरला ना तर ना
खूप हसणार मी आता यार, मी जाम हसणार आहे आता, मी तसंच करणार आहे मी. चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ नाही घेता तुम्हाला हा सांगतोय मी की असा व्हिडिओ टाकू नका. आपल्या आई बहिणीवरती असं अब्रू आपले जाते. जास्त स्वतःला म्हणजे जास्त मोठं लोकांना स्मार्ट नका समजू आणि आपल्या लोकांना स्मार्ट नका समजू. आपणच आहे, जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आहे मी. हा तुम्हाला रोस्ट करायचा होता आणि या मुलीला जरा सबक शिकवायचा होता मराठी भाषेमध्ये. आणि लाईक करा. टेक केअर.